नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राशी ही राघव आणि मधू यांच्या ॲनिव्हर्सरीसाठी वंशने बोलवल्यामुळे घरी आलेली असते आणि राशी ही तो केकचा तुकडा घेण्यासाठी जाते, तर काकू चक्क राशीवर खूपच ओरडते, कारण काकूला सुद्धा सिंधू आणि राशीचा खूप राग असतो। तेव्हा सिंधू मात्र जो काही वंशने तिला व्हिडिओ कॉलवर ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम हा कसा सेलिब्रेट होतो हे दाखवण्यासाठी कॉल केलेला असतो। लहान मुलांना तरी काय माहिती असते की मोठ्यामध्ये काय वाद आणि अगोदर यांची काय ओळख, त्यामुळे त्या वंशने सिंधूला व्हिडिओ कॉल केलेला असतो। तेव्हा सिंधूला सर्व काही ऐकू जाते आणि सिंधूला वाटते की काकू आता माझा जो काही राग आहे तो राशीवर काढेल आणि राशी नाराज होईल, मी राशीच्या प्रत्येक प्रश्नाला कशी उत्तरं देऊ शकेल, म्हणून सिंधू आपल्या जीवाच्या मुलीसाठी घाईने इच्छा नसताना सुद्धा रत्नपारखी कुटुंबात पाय ठेवते। मात्र रत्नपारखी कुटुंबात पाय ठेवल्यानंतर रत्नाकरला तर खूपच आनंद होतो आणि ऋतुजाला सुद्धा, आणि त्याच क्षणी राघव हा मधूला नाईलाजाने गुलाबाचे फूल हा सर्वांसमोर देत असतो। मात्र सिंधू ही जोराने राशी असे ओरडते आणि त्याच क्षणी ते गुलाबाचे फूल हे खाली पडते। तर राघव म्हणतो की सिंधूला इथे येण्याची काय गरज होती, तिचा माझ्यावर विश्वास नव्हता का, आणि मी राशीला किती प्रेम करतो आणि तरीसुद्धा सिंधू इथे का आली असेल। मधू म्हणते की एका दृष्टीने राघव सर तुम्ही विचार करा, प्रत्येकाच्या मुलामध्ये हा खूप प्रेम आणि माया असते। वंशच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तसेच करत असता, तसे सिंधूचे आहे। तुम्ही स्वतःचा विचार करता आणि सिंधूचा का विचार करत नाही। सिंधूचा तर प्रत्येक या घरातील लोकांना राग आहे, मग सिंधू कशी विश्वास ठेवणार तुमच्या प्रत्येकावर। राघव तुम्ही कसं हा वंशच्या चिंतेमध्ये व्यस्त असतात, तसे सिंधू सुद्धा आपल्या मुलीची काळजीसाठी ती व्यस्तच असणार। त्यामुळे सिंधू आले असेल इथे, काय बिघडले इतकं सिंधू इथे आली तर, म्हणून मधू राघवला समजावण्याचा प्रयत्न करते। मधू म्हणते की एकेकाळी तुम्ही सिंधूवर किती विश्वास ठेवत होता आणि आता तुम्हाला सिंधूचा इतका राग का येतो। तर राघव सांगत असतो की जो माझ्या भावाचा हा मारणारा आहे, त्या शत्रूला मी कसे जवळ करू शकतो, आणि जेव्हा सिंधू माझे हे घर सोडून वंशला घेऊन गेली तेव्हा माझी काय अवस्था झाली होती। सिंधूने एकदा सुद्धा मागे वळून माझा का विचार केला नसेल, त्यामुळे आत्ता मी सिंधूचा विचार का करू। आणि त्याच वेळेस राशी ही धावतच आईकडे येते, म्हणजे सिंधूकडे, आणि सिंधू विचारते की राशी बेटा, तुझ्यावर ही आंटी रागवली होती का। तर लगेच राशी सांगू लागते की हो, ही आजी दर्शी खडूसच आहे आणि त्या आजी माझ्यावर रागवल्या, पण पोलीस अंकल आहे ना, त्यांनी त्यांना शांत बसवले। आणि तुला माहिती आहे का आई, जो काही ॲनिव्हर्सरीचा केक आहे तो पोलीस अंकलने प्रथम मला भरवला। आणि त्याच वेळेस वंशसुद्धा येतो। सिंधू म्हणत असते की राशी चल, आता पार्टी झाली, मग आता आपण घरी जाऊया। राशी म्हणत असते की नाही आई, मला येथेच थांबायचे आणि अजून मला डान्ससुद्धा बघायचा। तर लगेच वंश येतो आणि वंश सिंधूला म्हणत असतो की डॉक्टर आंटी, तुम्ही मला तुमच्या घरी गेल्यानंतर किती प्रेमाने हे जेवण काही ना काही बनवत असतात, मग आज तुम्ही या पार्टीमध्ये थांबा आणि काहीतरी जेवण करून नक्की जा। सिंधू म्हणत असते की नाही बाळा, मी या पार्टीमध्ये नाही थांबू शकत। ऋतुजा म्हणत असते की सिंधू थांब ना, अगं एका मुलीचं तरी तू ऐक ना। तर लगेच राशी विचारते की तुम्ही माझ्या आईला ओळखता का। तर ऋतुजा म्हणते की हो, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की सिंधूला येथे थांबणे सुद्धा किती अशक्य झाले असेल, कारण सिंधूचे हे सर्व। तेव्हा काकू मुद्दाम लोकांना दाखवण्यासाठी सिंधूला म्हणते की आता तू मुलीसाठी येथे आलीच आहे आणि मुलगी तर तुझ्याबरोबर यायला तयार नाही, त्यामुळे तू आता आतमध्ये ये आणि पार्टी एन्जॉय कर। रत्नाकर म्हणत असतो की सिंधू इतक्या वर्षातून तर घरी आली, थांब ना प्लीज, एका मुलीसाठी तरी ऐक ना। तर मधू येते आणि मधू म्हणत असते की सिंधू आपलं जाऊन दे, आपली दुश्मनी बाजूला आहे, पण एका लहान मुलांसाठी आणि एक वंशची डॉक्टर आहे या नात्याने तरी तू इथे थांब ना। तर सिंधू आतमध्ये आल्यानंतर ती राशीला शोधत असते। ते जी काही अन्वी असते ती म्हणते की सिंधू मामी चल, राशी आणि वंश कुठे आहे मी तुला दाखवते। आणि अन्वीला सुद्धा सिंधू आल्याने खूप आनंद झालेला असतो। त्यानंतर इकडे राशी ही राघवच्या रूममध्ये असते आणि सिंधू जेव्हा त्याच रूममध्ये येते तर सिंधूला खूप काही आठवणी येतात। सिंधू म्हणत असते की राशी चल, आता आपल्याला निघायचे। राशी म्हणत असते की नाही आई, तुम्हाला एक प्रॉमिस कर, जेव्हा डान्स होईल तेव्हा मी लगेच तुझ्याबरोबर येईल। तर सिंधू म्हणते की ठीक आहे।
त्यानंतर इकडे ऋतुजा काकूला म्हणत असते की सिंधू तर आज घरात आली पण ती कायमसुद्धा येतच राहील. काकू म्हणत असते की नाही, आज येथील जे काही दृश्य ती बघेल तर परत या घरात तिची हिंमतसुद्धा यायची होणार नाही. त्यासाठी मला आणखीन एक प्लॅन करावा लागेल आणि मी सिंधूला हे दाखवण्यासाठी आतमध्ये बोलावले की राघव आणि मधू हे त्यांच्या नवीन जीवनाची कशी सुरुवात करतात आणि एकमेकांबरोबर ते किती खुश आहे हे सर्व बघून सिंधू परत या घरात परत कधीच येऊ शकत नाही. तर काकू एक प्लॅन करते. तेव्हा राजश्री सिंधूकडे रूममध्ये येते आणि सिंधूला म्हणते की तू येथे कशाला आली? राघव आणि मधू एकत्र सुखी संसार करतात, त्यांच्या संसाराला दृष्ट लागायला नको. तर लगेच सिंधू म्हणते की मॅम, मी तुम्हाला तर मॅमच म्हणणार, कारण माझी कुणाला दृष्ट लागूच शकत नाही. कारण माझं जे काही ही नजर आणि जे काही हा विचार करण्याची गोष्ट आहे ती एकच आहे. त्यामुळे माझी कुणाला का नजर लागेल? मी फक्त येथे माझ्या मुलीला घेण्यासाठी आले, बाकी मला कुणाचं काही घेणे देणे नाही. कारण या घरात फक्त आता माझी मुलगीच माझी राहिलेली आहे, बाकी सर्व स्वार्थी झालेले आहे. तर राजश्रीला वाईटसुद्धा वाटत असते की त्यानंतर इकडे जे काही राघव आणि मधू असतात तर त्यांना सर्व हे डान्स करण्यासाठी आग्रह करतात. तर राघव हा सिंधूकडे बघत मधूबरोबर डान्स करत असतो, मात्र सर्व लक्ष सिंधूकडे असते आणि सिंधूला ते सर्व दृश्य बघून खूप वाईट वाटत असते आणि तिच्या मनाचा खूप असा हा पार वाईट झालेला असतो. तर सिंधूला सुद्धा राघवबरोबर जेव्हा डान्स केलेले क्षण आहे ते सर्व आठवत असतात आणि राघवला सुद्धा सिंधूची आठवण येत असते, मात्र मधूकडे त्याचे अजिबात लक्ष नसते. त्यानंतर इकडे ऋतुराज हा बियर पित असतो आणि तेथे काकू येते. काकू म्हणते की एक ग्लास अजून दे. तर ऋतुराज विचारतो की कुणासाठी काकू? चक्क तुमच्यासाठी का? काकू म्हणते की नाही, त्या जी काही तिच्यासाठी. तर काकू त्या बियरमध्ये काहीतरी मिक्स करते आणि ऋतुराज जो काही हा वेटर असतो त्या वेटरला सिंधूला देण्यासाठी लावतो. सिंधू म्हणत असते की नाही, मला काही घ्यायची गरज नाही. तर जेव्हा काकूला वाटत असते की राघव आणि मधूचा डान्स बघून सिंधूला खूप टेन्शन आले असेल आणि आता सिंधू नक्की घेईल आणि त्या विचाराने काकू हे सर्व करते, पण सिंधू ते घेत नाही. ऐन वेळेस तेथे मधू येते आणि मधू तो ग्लास उचलते आणि चक्क पिऊन टाकते. तर काकू ही मोठ्या धक्क्याने ऋतुराजला म्हणते की आता तर सर्व पचका झाला, कारण हे सर्व आपण ह्या मुलीसाठी केले आणि ते तर आता मधूने. त्यामुळे मधू आता काय होईल तपास नाही. आणि राघव आणि मधू हे ते जेव्हा राघवचे काही मित्र असतात तर तो मधूची ओळख करून देत असतो, तेव्हा मधूला पूर्णपणे चढलेली असते आणि मधू त्या सर्वांसमोर राघव आणि तिच्यात जे काही नाते आहे ते सर्वांसमोर सांगून मोकळी होते आणि सिंधू हे सर्व ऐकत असते. तेव्हा राघव मधूबरोबर खूप रागाने डान्स करत असतो आणि मधूची जास्तच चढलेली असते. तर मधू म्हणत असते की राघव आय लव्ह यू, आणि लगेच सिंधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो, कारण सिंधूला समजते की अजून राघव आणि मधूमध्ये अजून कोणतेही नाते तयार झालेले नाही. राघव फक्त मला जाळण्यासाठी हे मुद्दाम करतो आणि मधूच्या सुद्धा हे लक्षात आलेले असते की राघव मधूला हे सिंधूला दाखवण्याकरता मुद्दाम माझ्याबरोबर नाटक करतो. तर मधूला आणखीनच चढते आणि मधू त्याच वेळी सिंधूला सुद्धा बोलण्यासाठी लावते. तर सिंधू सर्वांसमोर माईकमध्ये म्हणते की तुम्हाला ही जे काही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे प्रेम हे असेच वाढत जावो हीच प्रार्थना मी ईश्वर चरणी करेन. मात्र सिंधूच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि राघवला सुद्धा सिंधूच्या मनातील त्या भावना समजलेल्या असतात. राघव सुद्धा सिंधूकडेच बघत असतो आणि मधू त्याच वेळेस बेशुद्ध पडते. तर राघव तिला उचलून बाहेर हा आतमध्ये रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा मधू विचारते की राघव, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते, पण आता सिंधू आलेली आहे आणि अजूनसुद्धा तुझ्या मनामध्ये सिंधूच आहे. जर भविष्यामध्ये जर काही झाले तर तू कुणाची निवड करशील? सिंधूचीच निवड करणार, कारण ऑलरेडी तुझे सिंधूवर खूप प्रेम आहे. राघव मधूला काहीच उत्तर देत नसतो आणि तिला जवळसुद्धा तो येऊन देत नसतो. तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र मधूला खूपच नशात चढलेली असते. तर पुढील भागामध्ये जो काही वंश असतो तो अचानक गायब होतो आणि राघव आणि मधू हे सिंधूच्या घरी येतात आणि सिंधूला म्हणत असतात की तूच वंशला जे काही त्याच्याबद्दल जे सत्य आहे सांगितले असणार.
तर सिंधू म्हणत असते की नाही, आता यावेळी राघव तुम्हाला जर माझी साथ वंशला शोधायला द्यायची असली तर द्या, नाहीतर मी एकटी वंशला परत घेऊन येईल. तर राघव आणि सिंधू एकत्र वंशला शोधण्यासाठी निघून जातात आणि त्याच वेळेस राघव सिंधू एकत्र आलेले असतात आणि मधू हे सर्व आपल्या डोळ्यांनी बघत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.